कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक अशी बातमी आहे। मुलींना आता कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे। 14 वयापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार आहे। ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाईल। महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यांतच उपलब्ध होईल। देशात आणि राज्यातही कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यासाठी सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय। कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतंय। पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्यामध्ये व्हायचा असं आपण बघत होतो। परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल। तर जीवघेण्या कॅन्सरवरती मात आता करता येणार आहे। राज्यातल्या 0 ते 14 वयाच्या मुलींना मोफत लस मिळणार आहे। पुढच्या 5 ते 6 महिन्यांत कॅन्सरवरची लस उपलब्ध होणार आहे। तर ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाईल। राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय मोठी घडामोड या संदर्भात सविस्तर अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, काय सांगाल? ब्रेस्ट कॅन्सरसाठी आता मोफत लस दिली जाणार आहे, इतर कोणत्या कॅन्सर प्रकारांचा यात समावेश होऊ शकतो? काही वर्षांमध्ये कर्करोगाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना जेव्हा काल माध्यमांनी विचारलं तेव्हा देखील त्यांनी याच गोष्टीबाबत कबुली दिली होती आणि राज्यात सुद्धा कर्करोगांचे जे रुग्ण आहेत त्या संख्येत देखील वाढ होतीये आणि हे चिंताजनक असल्याचं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले होते। मात्र याच वेळेला प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारच्या वतीने एक मोठा निर्णय देखील घेतलेला आहे, जो की राज्यातील 0 ते 14 वयोगटातील मुलींना HPV म्हणजे कॅन्सरची जी लस आहे ती मोफत देण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय असा म्हणावा लागेल। अच्छा, धन्यवाद अक्षय अगदी सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीतच आपण पाहतोय मोठा पाऊल जे आहे ते आरोग्य विभागानं राज्यातील संपूर्ण महिलांसाठी आता घेतलेलं आहे। खरं तर कॅन्सर पेशंटसाठी घेतलंय, आता कॅन्सरची मोफत लस मिळणार आहे, म्हणून ब्रेस्ट कॅन्सर वरती मात करण्यात आता यश मिळणार का पाहावं लागेल।